तर ठाकरे सेनेचा जेनझींसाठी पुढाकार आहे। बुलढाण्यात ठाकरे सेनेकडून रोजगार मेळावा आहे। 2000 युवकांसाठी प्रत्यक्ष रोजगार मेळावा आहे। झेंजीचं दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर झेंजीच्या आंदोलनानंतर पूर्ण देशामध्ये झेंजीविषयी एक जिज्ञासा निर्माण झाली आणि सर्वच राजकीय पक्षांचा ओढा हा झेंजींकडे लागलेला आहे। सर्व राजकीय पक्षांना झेंजी आपल्याकडे आले पाहिजे अशी त्यांची मानसिकता होत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील युवकांना आणि झेंजीला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहे। आपल्या सोबत मेहकरचे उभाटाचे आमदार सिद्धार्थ आहेत। उद्धव साहेबांचा पक्षाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये मला माहित नाही कोण कुठे करते ते, पण मी 3 वर्षापासून पहिल्या वर्षी 600, दुसऱ्या वर्षी 1125 आणि या वर्षी बघा रेकॉर्ड ब्रेक नोकऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर डायरेक्ट आम्ही या ठिकाणी देतोय। ही गोष्ट खरी आहे। आता तुम्ही जेनजीला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही, जेनजी आहे हे आपलं वास्तव आहे। जेनजी आहे, अल्फा आहे, हे आपल्या सगळ्यांचं आपलं भवितव्य आहे, भारताचं भवितव्य आहे आणि तेच नेमकं वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि आमचं त्यांच्यावर लक्ष आहे, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। त्यांचं भवितव्य हेच आमचं सध्याचं आमचा हा संकल्प आहे आणि मी ठरवलेलं आहे, मी राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे की एका कुटुंबामध्ये एक नोकरी, किमान वेतन हक्क कायद्यानुसार एका कुटुंबामध्ये एक नोकरी हे धोरण शासनाने जाहीर करा। मी आमचं जेव्हा सरकार पुढच्या वेळेस येईल तेव्हा ते आम्ही करणारच आहे, कारण या सरकारच्या पालत्या गड्यावर पाणी टाकून काही फायदा नाही। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, मेहकर, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।